चला भावांनो, तुम्हाला ट्रेड एक्सप्लेनेशन देतो. जर तुम्हाला पहिल्यांदा ट्रेड घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक स्टेप करा, ती म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर बघा. मार्केट बुलिश आहे का बिलिश आहे. तर आज पाहू शकता, आज मार्केट पूर्ण बुलिश होतं. त्याच्यामुळे आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन केला होता. इथून मार्केटचा एक कालचा सायकोलॉजिकल नंबर होता, त्याच्यापासून मार्केट 2 ते 3 वेळा रेजिस्टन्स घेतल्यामुळे रिटेलर्स लोक इथं सगळे सेल साईडला पोझिशन बनवले होते. त्यामुळे सेल साईडला पोझिशन बनवल्यामुळे वर्ल्ड लिक्विडिटी तयार होती. त्यानंतर मार्केटने वरची लिक्विडिटी इथं ग्रॅप केली होती. इथं लिक्विडिटी ग्रॅप केली, त्यानंतर मार्केट डाऊन साईडला शिफ्ट झालं. पण कालचा जो रेजिस्टंट होता तोच आज सपोर्ट बनला होता. त्यामुळे सपोर्टवरून बाईंग आली. बाईंग आल्यामुळे परत रिटेलर्स लोक बाय साईडला ॲक्टिवेट झाले. रिटेलर्स लोक लगेच तर काय बाय साईडला ॲक्टिवेट होत नसतात. त्यामुळे थोडेसे 1-2-3 कॅन्डल येऊन दिल्या. त्यानंतर मार्केटने परत सायकोलॉजिकल नंबर म्हणजेच कालचाच रेजिस्टंट ब्रेक केल्यामुळे इतर रिटेलर्स लोक सगळे बाय साईडला ॲक्टिवेट झाले. त्यामुळं मार्केट थोडंसं वर गेलं. त्यानंतर एम पॅटर्न तुम्ही जर पाहू शकता 5 मिनिट टाईम फ्रेमला इथं एम पॅटर्न बनलेला आहे. एम पॅटर्न बनला आणि जिथून मार्केटने काल रेजिस्ट्रेशन घेतला होता त्याच्या खाली पोटवर एस एल होते, ते एस एल हिट केले मार्केटने. पाहू शकता इथं मार्केटचं एस एल होते, मार्केटने इथं एस एल हिट केले म्हणजे खालची लिक्विडिटी संपली. आणि त्यानंतर मार्केटने परत सायकोलॉजिकल नंबरच्या वर सस्टेन केल्यामुळे आपण एक बाय साईडला ट्रेड प्लॅन केला. स्ट्रॉंग बुलिंग कॅन्डलसोबत आपण ट्रेड प्लॅन केला होता आणि डोजी कॅन्डलच्या लोला आपण एस एल लावला होता आणि आपलं टार्गेट पाहू शकता कंप्लीट झाले. आणि जर तुम्हाला दुसरी स्टेप जर तुम्हाला ट्रेड घेण्यानंतर करायचं असेल, टार्गेट कुठं लावायचं, बरेच लोकांचा हा प्रश्न असतो की टार्गेट कुठं लावायचं. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करा की लिक्विडिटी कुठे आहे. लिक्विडिटीवर तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास करा. लिक्विडिटी जर तुम्ही लिक्विडिटीवर अभ्यास केला ना तर तुमचे ट्रेड 99% परफेक्ट जातात. त्यामुळे तुम्ही लिक्विडिटीवर अभ्यास करा. पाहू शकता ह्याच्यावर लिक्विडिटी नव्हती. रिटेलर्स लोकांनी जे इथं एम पॅटर्नमुळं रिटेलर्स लोक सेल साईडला ॲक्टिवेट झाले होते, त्यांचे एस एल एक तर हिथं असणार आहे किंवा हिथं असणार आहेत. ह्या झोनच्या बाहेर एस एल लागणार. त्यामुळे आपण पहिलं टार्गेट हे ठेवलं होतं आणि सेकंड टार्गेट ह्या झोनमध्ये कुठेही. त्यामुळे पाहू शकता आपले दोन्ही टार्गेट कंप्लीट झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपलं टार्गेट अचीव झालं आहे. जर तुम्हाला हे असेच डेली ट्रेड पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल फुल्ली फ्री आहे. लिंक इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.